नमस्कार. मी विद्युत भागवत. आज मी अर्थशास्त्रज्ञ विम दांडेकरांच्या बरोबर जी 10 वर्ष काम केलं त्याबद्दल, त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल बोलणार आहे. गंमत अशी की मी साहित्य, भाषाशास्त्र, शिक्षण आणि समाजशास्त्र अशा चौकटीतून त्या काळात वाढत होते आणि तेव्हाच नेमके विम दांडेकर इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचं एक संस्था उभारत होते. ते निवृत्त झाल्यानंतर होण्याच्या सुमारालाच त्यांनी ती सुरू केली आणि त्या संदर्भात आमची भेट झाली. मला आठवतं विम दांडेकर हे अर्थशास्त्रज्ञ असले तर एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. म्हणजे दाढी होती, भेदक असे डोळे होते, पण मुख्य म्हणजे त्यांच्या कपड्यांच्या निवडीबद्दल आम्हाला नेहमीच आश्चर्य वाटायचं. तलम असं खादीचं मऊ कुर्ता आणि खाली मात्र मुस्लिम पद्धतीची सलवार, हे त्यांचं अगदी युनिक, अगदी एकमेव असं ते ड्रेसिंग अप होतं आणि सदैव उत्साह. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञाची जी काही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असेल त्यापेक्षा अगदी वेगळंच व्यक्तिमत्व होतं. आता ते 100 वर्षाचे झाले असते आणि 100 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना कोणते आजार झाले असते वगैरे माझ्या मनात येतं आणि मग असं वाटतं की ते म्हणायचे की नाही, मी सिंहासारखा गुहेत बसून कुणीही मला दया करू नका, मी तसा मरणार आहे. आणि खरोखरच त्यांचं जाणं आणि नंतरच्या काळात त्यांचं पुसून जाणं सुद्धा, हे सगळं पाहिलं की असं वाटतं की आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. 1980च्या अलीकडे पलीकडे म्हणजे बघा, 75 साली स्त्रीमुक्तीचा संबंध जल्लोष सुरू झाला. इंदिरा गांधींची आणीबाणी जाहीर झाली आणि त्याच वेळेला स्टेटस ऑफ विमेन्स रिपोर्ट पण आला आणि संख्येच्या दृष्टीने भारतीय स्त्रियांना दर्जा नाही असं झाल्यानंतर स्त्री चळवळीने हिंसाचार, स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार आणि एकूण स्त्रियांचं काय म्हणूया आपण, दुय्यमत्व, याच्याबद्दलचं सैद्धांतिकीकरण आणि याच्याबद्दलचं कृती म्हणजे हुंडा विरोधी चळवळ सुरू झाली. बऱ्याच गोष्टी झाल्या. त्या काळात मी स्वतः कृतिशीलपणे स्त्रीवादी भूमिका म्हणजे नेमकं काय करायचं या विचारात होते, पण नोकरी नव्हती, काम नव्हतं. आणि मला आठवतं की दांडेकर सरांनी एक शिबिर घ्यायचं ठरवलं. त्यांनी वसंत पळशीकर, राम बापट आदी अनेक विचारवंतांना सांगितलं की आपण हे घेऊया. आणि लोणावळ्याला त्यांची एक वास्तू होती, आता ती सुद्धा गेली. HDFCचं ऑफिस झालं आणि आता काय त्या तिथे आहे मला माहिती नाही. परंतु लोणावळ्याला भारतीय अर्थविज्ञान वर्धिनीची शिबिरं घेण्यासाठीची जागा त्यांनी निश्चित केलेली होती. तिथे आमचं एक शिबिर झालं आणि लता पाटणकर होत्या, सर्वोदयवादी. म्हणजे विचाराच्या दृष्टीने असं पाहिलं तर अगदी डाव्या विचाराचं कोणी नव्हतं. परंतु नीलम गोरे होत्या, विद्युत भागवत होत्या, समर नखाते होते. आणि त्या शिबिराला, पहिल्या शिबिराला आम्ही जेव्हा लैंगिकता, फर्टिलिटी, रिप्रोडक्शन या शब्दांच्या साहाय्याने एक भारतीय संदर्भात आशय बांधत होतो, तेव्हाच मला एक अगदी आठवतं की लता पाटणकरांना लैंगिकतेचा शब्द जरी काढला तरी सहन होत नव्हतं. आणि ते असताना
तिथे मला असं आठवतं की विम दांडेकरांना कोणीतरी विचारलं की तुम्ही एवढे अर्थशास्त्रज्ञ आणि तुम्ही स्त्रियांच्या प्रश्नावरती कशी काय शिबिरं घेणार, तर ते म्हणाले काही नाही, मला फोर्ड फाउंडेशननी पैसे दिलेत म्हणून मी हे करणार आहे. ही जी एक ऑनेस्टी, एक प्रामाणिकपणा आणि अतिशय सरळ सरळ आपले पूर्वग्रह वगैरे न लपवणं, हे त्यांची खासियत होती. ते म्हणायचे विद्युत माझ्या नातवाला ब्लू रंग आवडतो आणि माझ्या नातीला पिंक आवडतो, तर पिंक आणि ब्लू ही डिव्हिजन हे नैसर्गिकच आहे. म्हणजे तशा अर्थाने ते फेमिनिस्ट कधीच नव्हते, परंतु एक शिस्त होती आणि एक इन्साइट होती, अंतर्दृष्टी होती. आणि त्यामुळे त्यांनी एकदा मी त्यांच्या संस्थे, मला काम हवं होतं बेसिकली, आणि माझ्या आवडीच्या विषयातलं काम मिळतंय तर मी का घेऊ नये असा मी विचार केला. परंतु दांडेकर सरांबरोबर काम करताना एक लक्षात असं आलं की ते निर्भयपणाने कुठच्याही इझमचा दडपण न घेता बोलत असत, विचार करत असत. त्यामुळे जातीच्या प्रश्नाविषयी बोलताना ते म्हणायचे की छे 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 छे, अगदी जातीच्या उन्नयनाचा जो काही विचार आहे, म्हणजे मग पिगरी करणारे, डुकरं सांभाळणारे, कोल्हाटी समाजातले लोक, ह्यांच्या बायकांनी नाच सोडायचा, ह्यांनी डुकरं पाळणं सोडायचं आणि त्यांनी आमच्या जातीला काय म्हणायचं लांछन मिळतं, हे त्यांना पटत नव्हतं. ते म्हणत होते की त्या त्या जातीचे जे जातीनिहाय व्यवसाय आहेत ते दमदारपणे हातात घेऊन आत्ताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणजे कुठची उतरंड आहे की जी तुम्हाला लांछन देते, ते नाकारलं पाहिजे. मला स्वतःला त्यांच्या विचाराची थोडंसं आश्चर्य आणि थोडंसं गंमत पण वाटायची. पण नंतर लक्षात आलं की जेजुरीला जेव्हा आम्ही शिबिर घेतलं तेव्हा जेजुरीच्या बायका म्हणत होत्या की काय हो आता तुमच्या बायका, तुमच्या पोरी नाचायला लागल्या स्टेजवर आणि आमच्या हातातून नाचही गेला, आमच्या हातातून डुकरंही गेली आणि आमच्या हातातून काय पैसाही गेला. आणि मग जेजुरीच्या यात्रेला बॉबी विकण्याचं काम आमच्या वाट्याला आलं आणि गुडघे दुखतात, नाच करत नाही त्यामुळे आम्ही. तर त्या बायका जे बोलत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की दांडेकरांना एक अतिशय रोबस्ट असा सेन्स होता की भारतीय चौकटीमध्ये हे काय म्हणायचं, जातीचं उन्नयन, जातीनिहाय व्यवसाय सोडा म्हणजे तू उतरंड संपेल, हे मान्य नव्हतं. तसंच त्यांना असं वाटत होतं की आधुनिकीकरण, बाईचं आधुनिकीकरण हे असं नव्हतं त्यांना. म्हणजे स्त्रीमुक्तीचा विचार ज्या प्रकारे होता त्याला त्यांचा नक्की विरोध होता. पण ते म्हणायचे की एकदा आता तुमच्या हातात दिलंय ना मी, तुम्ही करणार आहात ना लिडरशिप ट्रेनिंग फॉर रुरल विमेन, ग्रामीण भागातील स्त्रियांच्या नेतृत्वाचा प्रश्नावरती शिबिरं घ्यायची, तर मग तो तुमचा अखत्यारही आहे, तुमची मान्यता आहे. मला इतकं स्वातंत्र्य देणारा असा बॉस हे कल्पनाच करवत नाही. कोणीही कितीही नावाजलेला तज्ज्ञ असला तर ह्या प्रकारे विचार करणं हे त्यांच्यासारखं मी पाहिलं नाही कोणी. त्या काळात दांडेकर काय काय प्रयोग करत होते. परदेशात अमेरिकेत जाऊन आलेले होते, त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत होती, त्यामुळे त्यांना ते सगळं तिथे केले गेलेले बदल हे माहिती होते. तर मग ते म्हणायचे नाही आपल्याला चपात्या करायला यंत्राने करण्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीने तयार करता आलं असतं, जो पाव पण नाही आणि चपाती पण लाटणं, चपातीचं लाटणं जे आहे ते बाईच्या हातातून सुटेल, तर काय करूया. तर तिथे पित्ता ब्रेड विकायचे, तर आपल्याकडे मुक्ता ब्रेड त्यांनी तयार केला आणि त्या ब्रेडला मुक्ता हे नाव दिलं. आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या दारात उभे राहून ते विकायला बसायचे, स्वतः भेट द्यायचे, प्रयत्न करा. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कष्ट जे आहेत ते कमी केले गेले तर चांगलं होईल
परंतु नवऱ्याच्या आधी मी जेवून घेते असं म्हणणारी बाई त्यांना मुक्त नाही वाटायची. म्हणजे नवरा बायकोनी अणुवत पद्धतीने समांतर होण्यापेक्षा एका वेगळ्या अर्थाने आपापल्या चौकटीत आपापल्या तज्ज्ञतेमध्ये म्हणजे मला असं वाटतं ते त्यांना ते चांगलं म्हणजे सुग्रास अन्न करणारी जी अन्नपूर्णा असते तिच्याबद्दलचं महत्व वाटतच होतं म्हणजे. आणि त्यामुळे ते बाईच्या दुय्यमत्वाचा एका वेगळ्या अर्थाने आकलन वाढवत होते. त्यांनी एक नाटक लिहिलं होतं, आता कोणाला माहिती आहे असं की नाही माहित नाही मला, पण आम्ही ऐकलंय ते. आणि त्यात ते बापाचं सुद्धा मूल जन्माला येण्याच्या आधी जे परात्मता निर्माण होते आणि मूल हे फक्त बाईचं नसतं. जरी त्या नवरा बायकोनी एकत्र येऊन एक संभोगाची क्रिया केल्यानंतर मूल जे पोटात आहे बाईच्या त्याच्याबद्दलची संवेदना ही बाहेर राहूनही पुरुषांना प्रचंड असते. म्हणजे त्यांना त्या नाटकामध्ये त्यांनी असं दाखवलं की तो जो मुलगा आहे त्या मुलाबद्दल आत्मीयता जास्त. आणि म्हणून ॲबॉर्शन राईट वगैरे ह्या गोष्टी काही ते मान्य करायला तयारच नव्हते. पण पुरुषांचंही गर्भधारणेमध्ये योगदान असतं आणि त्यांचीही इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते असं नाटक लिहिलं होतं त्यांनी. तर मला खूप आश्चर्य वाटतं की इकॉनॉमिस्ट माणूस आणि इतकं खोलात जाऊन स्त्री पुरुष विषमतेचा विचार केला होता. त्यांचे पूर्वग्रह होते, पण पूर्वग्रह आहेत म्हणून ते झाकून ठेवून आता प्रोजेक्ट मिळालाय तर मी स्त्री मुक्तीचा ध्वर्यू आहे असं त्यांनी दावा नव्हता केला. आणि म्हणून मला असं वाटतं की मी खूप शिकले याच्यातून. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही 4 विषय दिले होते. मी बाई आहे म्हणून, नोकरी घरची आणि दारची, नंतर सासूसून नाते असे आहे, असे विषय दिले होते. आणि वर्तमानपत्रातून अगदी ग्रामीण भागातल्या लहान लहान वर्तमानपत्रातून सुद्धा जाहिरात दिली होती आणि निबंध मागवले होते. अक्षरशः हजारोनी निबंध आले. ज्या लेखक म्हणून काही प्रसिद्ध नसणाऱ्या बायका, भाजी विकणाऱ्या आणि साधं घरातलं शेतातलं काम करणाऱ्या, सरपंच असणाऱ्या बायका त्याच्यात सहभागी झाल्या. आणि ते जे निबंध आले ते निबंध वाचायचे, त्यातून निवडायचे आणि त्या निबंधांचं आपण एक पुस्तक करू असं त्यांनी ठरवलं. आणि त्यामुळे ते त्या काळात 80च्या दशकात मी बाई आहे म्हणून या नावाने छापलं गेलं. मला सांगायचं असं आहे की अर्थशास्त्रज्ञ असणारे दांडेकर पॉलिटिकल इकॉनॉमी या शब्दाचा अर्थच नव्याने लावत होते. आणि ते असं म्हणत होते की घर आणि दार यांची जी विभागणी आहे आणि उत्पादकता उद्योजकता सगळी बाहेर आणि घरामध्ये फक्त संगोपन संवर्धन हे नाही, ही विभागणी चूक आहे. आणि म्हणून पॉलिटिकल इकॉनॉमीचा त्यांचा अर्थ जो होता त्याच्यामध्ये लैंगिकतेवर आधारित श्रम विभाग या गोष्टीला फाटा दिला गेला होता. आणि हे मला खूप आश्चर्य वाटायचं. मला असं वाटतं की अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी पॉवर्टी इन इंडिया सारखा मोठा ग्रंथ गाजलेला लिहिला आणि संख्याशास्त्रीय दृष्ट्या भारतातल्या दारिद्र्याबद्दलचं जे विवेचन केलं ते करताना स्त्री प्रश्नाचा, दलित प्रश्नाचा चांगला एक जाण त्यांच्या विवेचनामध्ये दिसायची. आणि म्हणूनच आमच्या इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये सुशीलकुमार शिंद्यांसकट सगळे कितीतरी लोक यायचे. आणि मी असं पाहिलं की दांडेकरांच्या अक्षरशः खुलेपणामुळे चर्चा जी असायची ती फारच वेगळ्या पद्धतीने व्हायची, त्यात उतरंड नव्हती आणि एका सूक्ष्म पातळीवर होती सुद्धा. म्हणजे चहाला आम्ही बसलो तर
आम्हाला काही म्हणायचंय का नाही याचा विचार न करता दांडेकर बोलत राहायचे. आणि तरी आम्हाला असं वाटायचं की आपण याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. हे जे वातावरण होतं, चहाला सगळे संस्थेत काम करणाऱ्या सगळ्यांनी एकत्र यायचं, टेबलाभोवती बसायचं आणि चहा घ्यायचा. काही काही लोक म्हणायचे आम्हाला दडपण येतं ते असतात म्हणून, त्याच्यापेक्षा चहा झाडाखाली बसून कुठेतरी प्यायलेला परवडला. परंतु हे जे म्हणजे प्रत्येक दिवसाला सुद्धा 3 तासानंतर सुट्टी चहाची, उन्हाळ्याच्या दिवसात वेळा बदलणं, हे सगळं त्यांनी अंमलात आणलं होतं. अशा तऱ्हेने संस्था चालवण्याचा एक वेगळा अनुभव दांडेकर उभा करत होते, हे नक्कीच. आपण विमा दांडेकरांच्या जन्मशताब्दी निमित्त हे बोलतो आहोत, तर पॉलिटिकल इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ ते कसा लावत होते हे पुढच्या भागात पाहू.